पालघर लोकसभेचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे। सर्वच राजकीय पक्षांनी आपले स्टार प्रचारक मैदानामध्ये उतरवलेले आहेत। बहुजन विकास आघाडी देखील आपल्यापरीने प्रचार करत आहे आणि अंतिम टप्प्यात प्रवीणा ठाकूर देखील मैदानामध्ये उतरलेले आहेत। महिलांमध्ये ज्यांची क्रेज आहे अशा प्रवीणा ठाकूर आपल्या सोबत आहेत। आपण चर्चा करणार आहोत त्यांच्याशी एकंदर या लोकसभा निवडणुकीसंदर्भात। मॅडम नमस्कार। या चर्चेमध्ये काय सांगाल की प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे, तुम्ही मागील महिनाभरापासून या संपूर्ण परिसरात फिरतात, काय लोकांचं म्हणणं आहे, लोकांची मागणी काय आहे आणि लोकांचा रिस्पॉन्स कसा आहे? एकतर मी असं सांगू इच्छिते की आम्ही लोकांमध्ये फक्त निवडणूक येते तेव्हाच नाही जात, आम्ही 5 वर्षामध्ये रोजच लोकांना भेटत असतो। त्यामुळे प्रचार करत असताना मला असं जाणवते की मी आली तर आहे पण ही सगळीच लोक आपली आहे आणि खूप छान रिस्पॉन्स आहे प्रचारामध्ये। एक गॅसची मागणी जी महिलांकडे तुम्ही कधी पुढे जातात ते पहिली होती। गॅस पाईपलाईनबद्दल जी आज घराघरात गॅस पाईप पोहोचवलं, तुम्ही मध्यंतरी उद्घाटन पण केलं, त्याबद्दल महिलांचा रिस्पॉन्स कसा आहे? खूप छान। म्हणजे जेव्हा आपले खासदार बळीरामजी जाधव होते त्यांनी केंद्रामधून ही जी गॅस पाईपलाईन आपल्यापर्यंत आणलेली आहे आणि आम्ही लोकांमध्ये प्रचार करत असताना तेच सांगतो की आपला एक व्यक्ती जर दिल्लीमध्ये आहे तर तो काय काय करू शकतो। आणि गॅस पाईपलाईन आपल्या ह्या शहरभरामध्ये मला वाटते 50-60% लोकांच्या घरी पोचलेली आहे आणि यापुढे हळूहळू संपूर्ण आपल्या जिल्हाभर ही गॅस पाईपलाईन जाईल। उद्घाटन करत असताना मला महिलांचा एवढा प्रतिसाद लाभतो, एवढ्या त्या खुश असतात की ताई आमच्याकडे महिलांचे जे प्रश्न आहे, पाणी, ती समस्या तुम्ही सोडवली, त्याचबरोबर आपल्या पक्षाने अर्थातच बहुजन विकास आघाडी पक्षाने, आणि त्याचबरोबर आमच्या घरामध्ये आज गॅस पाईपलाईन आली आहे, त्याबद्दल त्यांची ते खुशी व्यक्त करतात। शिक्षणाची गंगा पण पालघर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे। 2 कॉलेज जी आपली आहेत त्या कॉलेजच्या माध्यमातून तुम्ही मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार करतात, त्याबद्दल सांग। जवळजवळ 40-45 हजार विद्यार्थी आपल्या या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत। पूर्वी मुलांना शालेय शिक्षण कंप्लीट केल्यानंतर त्यांना पुढच्या अभ्यासासाठी विरारपासून एकतर बोरीवली किंवा बोरीवलीच्या पुढे जावं लागायचं। ती समस्या विद्यार्थ्यांची संपलेली आहे आणि असे एक पण कोर्सेस नाही की आपल्या कॉलेजमध्ये नाही। फक्त मला वाटतं आता मेडिकल कॉलेज हे स्टार्ट करण्याचं बाकी आहे। बाकी इकडनं मुंबईला जाऊन आपल्याला कुठल्या तरी कोर्सेस घ्यायचेत किंवा कुठल्या डिग्री कॉलेजमध्ये जायचे असं आता त्यांची ही समस्या संपलेली आहे। विद्यार्थी पण खुश आहेत, युवा खुश आहेत, त्यांचे पालक खुश आहेत। आमदार हितेंद्र ठाकूर यांनी जे आहेत की महिलांना, म्हणजे ज्या विधवा महिला आहेत, बेरोजगार महिला आहेत, त्यांना मानसिक मानधन चालू केलं होतं, त्या मुली आहेत त्यांना शिक्षण देखील फ्री केलं होतं, त्यांना शिलाई मशीनचं वाटप केलं होतं, ब्युटी पार्लरचे कोर्स चालू केले होते। या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झालेला आहे, त्याबद्दल थोडक्यात। 2015ला जेव्हा मी महापौर झाली त्यावेळेला लोकनेते आपले हितेंद्र ठाकूर आणि आपले माजी नगराध्यक्ष मुकेशजी सावे आणि स्वर्गीय भारतीताई देशमुख, आम्ही सगळ्यांनी महिलांसाठी, महिलांना सक्षम करण्यासाठी किंवा कुठल्या पद्धतीने आपण त्यांना मदतरूप होऊ शकतो ह्याचा एकत्रितपणे बसून विचार केला आणि त्याच्यामधनं अनेक योजना महिला बालकल्याणच्या माध्यमातून आपण आणलेल्या आहेत आणि अनेक महिला त्याचे लाभार्थी आहेत। त्यामध्ये विधवा, एकाकी जीवन जगणाऱ्या, परित्यक्त्या अशा महिलांना आपण अनुदान देतो किंवा ज्या मुलीचे आईवडील अंध अपंग असतील तिच्या शिक्षणासाठी, तिच्या विवाहाकरता आपण अनुदान देतो। त्याचबरोबर एखादी महिला जिला मूल नाही आहे, तिने दत्तक जर मुलगा किंवा मुलगी घेतली, त्याच्या शिक्षणाचं आपण महानगरपालिकेकडून अर्थसहाय्य करतो। त्याचबरोबर जे सामूहिक विवाहामध्ये भाग घेतात अशा लोकांना आपण 25,000 रुपये, अशा मुलींसाठी 25,000 रुपये देतो। असे अनेक महिलांच्या योजना आपण आखलेल्या आहेत। त्याचबरोबर महिलांना सक्षम करण्यासाठी आपण महानगरपालिकेची जेवढी उद्याने व तलाव जे सुशोभीकरण आपण केलेले आहेत महानगरपालिकेच्या माध्यमातून,
ती सगळी महिला बचत गटांना आपण सांभाळायला दिलेली आहे. त्याचबरोबर यंगस्टार ट्रस्ट ज्याचे अध्यक्षसुद्धा हितेंद्र ठाकूर आहेत, तर त्याच्या माध्यमातून वर्षभरामध्ये महिलांना उद्योगाचं प्रशिक्षण देण्यासाठी आपण अनेक असे कार्यक्रम आयोजित करतो. त्याचबरोबर त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर बचत गटांना महानगरपालिकेच्या माध्यमातून एखादा उद्योग त्यांना चालू करायचा असेल तर त्याच्यासाठी पण अनुदान प्राप्त करून देतो. निवडणुका आल्या की आरोप प्रत्यारोप होतात आणि वसईमध्ये पुन्हा एकदा काल आरोप झालेत, तुम्ही ऐकले असतील. कुठेतरी पुन्हा हुकुमशाही, दहशतवाद, गुंडगिरीचा आरोप केलेला आहे. यावर तुमची काय प्रतिक्रिया? बघा, आता कसं आहे, 1995 साली तर इतकं म्हणजे प्रत्येक लोकल पेपरचा फ्रंट पेज हा वसईमध्ये दहशतवाद, विरारमध्ये दहशतवाद आणि कोण तर ठाकूर परिवार, प्रत्येक म्हणजे टी व्ही चॅनेलवर, मराठी टी व्ही चॅनलवर ह्या अशा बातम्या चालायच्या. पण तशा वेळेलासुद्धा सगळेच पक्ष, तेव्हा तर आप्पा काँग्रेसमधून लढवत नव्हते, स्वतःची पार्टी त्यांनी चालू केली होती आणि काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि अन्य पक्ष एकत्रित येऊन हितेंद्र ठाकूर यांच्या विरोधामध्ये उभे राहिले होते. आणि तशा परिस्थितीत पण लोकांना सत्य काय ते माहिती आहे आणि तशा वेळेला पण हितेंद्र ठाकूर यांना त्यांनी निवडून दिलं. तर आज जो दहशतवादाची जी कॅसेट आहे ती अतिशय घासलेली आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी काही विरोध करण्यासाठी त्यांच्याकडे काही मुद्देच नाही आहेत. त्याच्यामुळे दहशतवाद आणि जी भाषा वापरली जाते, खूप मोठे मोठे नेते आहेत, ज्येष्ठ आहेत, मी तर खूप लहान आहे त्यांच्या पुढे, तर ह्याच्यावर तर मी काही बोलू शकतो. काल आणखीन एक असा आरोप झाला की वसईवालों को वसई में देख लेंगे. वसईवाल्यांनीच प्रत्येक वेळेला जेवढे आले त्यांना बघितलेलं आहे. तुम्ही गेल्या वेळेसच्या विधानसभेची निवडणूक पाहिली, किती वातावरण निर्माण केलं होतं, परंतु वसईवाल्यांनीच सगळ्यांना पाहिलेलं आहे, त्यांचा रस्ता त्यांना दाखवलेला आहे. हे जे आरोप नेते लोक करतात त्याला तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना काय सांगाल? कारण कार्यकर्ते पण देखील बहुजन विकास आघाडीचे संतापलेले आहेत, संयम कुठेतरी सुटेल, त्यांना तुम्ही आव्हान करा. नाही, ते संतापणार. त्याचं कारण असं आहे की दिवस रात्र ते आमच्याबरोबर असतात आणि त्यांनी आमच्याबरोबर कामे केलेली आहेत, म्हणजे त्यांचा संताप तर होणारच. पण मी कार्यकर्त्यांना एवढंच सांगेन की आपण लोकांपुढे जाताना, प्रचार करत असताना आपण केलेली कामे न्यायची, कारण आपल्याकडे बाकीच्या गोष्टी करण्यासाठी वेळच उरलेला नाही आहे. आपण 12ही महिने, आणि आप्पांना तर तुम्ही बघतात की इथे बसलेले असतात बाहेर, त्यांच्या ऑफिसचे दरवाजे कधी बंद नसतात, त्यांना लोकांना अपॉइंटमेंट घेऊन भेटायला यावं लागत नाही, ते बसलेले असतात सगळ्यांसाठी. तर आपण केलेली कामे, आपले नेता 24 तास आपल्याला उपलब्ध असतात, ह्या सगळ्या गोष्टी लोकांमध्ये न्यायच्या आहेत. आणि कार्यकर्त्यांना माहिती आहे की आपल्याला काय बहुजन विकास आघाडी पक्षाच्या बाजूने काय बोलायचे लोकांमध्ये. वसईमध्ये जर पाहिलं तर गुजराती मतं मोठ्या प्रमाणावर आहात, परंतु सध्या या लोकसभेला गुजराती लोकांचा कल हा भारतीय जनता पार्टीकडे पाहताना दिसतोय. तर अशांना तुम्ही काय आव्हान कराल तुमच्या पारड्यात मतदान करायला? ह्यावेळेस मला वाटत नाही, कारण 2014ला अशी एक लाट होती आणि त्याच्यामध्ये आपले खासदार निवडून नाही आले. त्यांना 5 वर्ष BJPला देऊन बघितलं. त्याच्यानंतरचे म्हणजे मुद्दे असे भावनिक असतात, त्याच्यामुळे लोक पण थोडे बिचारे वाहून जातात. सेकंड टाईम 2019ला शिवसेनेला तेव्हा पण एक वेगळा काहीतरी मुद्दा घेऊन आले होते. म्हणजे निवडणुकीचे मुद्दे लोकांच्या कामाचे मुद्दे नसतात, पण लोकांच्या भावनेला हात घालतात. त्याच्यामुळे हे 10 वर्ष लोकांनी पण पाहिलेलं आहे. आणि आज मी तुम्हाला सांगेन की जे BJPला गुजराती जे क्राऊड मत देत होतं त्याच्यामध्ये बदल आलेला आहे. ती लोक आता बहुजन विकास आघाडी पक्षाच्या कार्यकर्त्यांबरोबर प्रचार करण्यासाठी फिरत आहेत.
शेवटचा प्रश्न, 2 ते 3 दिवस उरलेले आहेत, सर्वच कार्यकर्ते गल्लीवर प्रचार करत आहेत, काय आव्हान कराल तुम्ही मतदारांना? बघा, मी असं ऐकलेलं आहे की ही गल्लीची निवडणूक नाही. तर सर्व मतदारांना मी एकच सांगेन की चांगल्या कामाची सुरुवात आपल्या घरापासून करायची असते. घरापासून, नंतर आपल्या आजूबाजू गल्लीमधनं, गावामधनं, शहरामधनं, तालुक्यामधनं, जिल्ह्यामधनं आता करायची वेळ आलेली आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना एकत्रितपणे आपल्या कामांना लोकांसमोर घेऊन जायचं आहे आणि 20 तारखेला अजिबात कंटाळा न करता, कारण मला माहिती आहे की आता खूप गरमी आहे वातावरणामध्ये आणि कंटाळा करू नका. लवकरात लवकर सकाळी निघा आणि आपला 5व्या नंबरला राजेश रघुनाथ पाटील यांची निशाणी शिट्टी आहे आपल्या बहुजन विकास आघाडी पक्षाची, त्याच्यावर मतदान करा. धन्यवाद. तर खरोखरच येत्या काळामध्ये लोकांचा रिस्पॉन्स बहुजन विकास आघाडीच्या बाजूने कसा आहे त्यासाठी आपल्याला 4 जूनची वाट पाहावी लागणार आहे. दहशतवाद, गुंडगिरीवर देखील प्रवीणा ठाकूर यांनी सडेतोड आपली उत्तरं दिलेली आहेत. HP लाईव्हसाठी हनीफ पटेल सोबत प्रवीण नलावडे, वसई.